नमस्कार विद्यार्थ्यांनो, DAV मॉडेल पब्लिक स्कूल सीतासांगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4 विषय मराठी घटक पाठ क्रमांक 22 स्वच्छ घर आणि स्वच्छ परिसर यामधील भाग 1 अभ्यासणार आहोत। आता स्वच्छ म्हणजे काय, स्वच्छता कशाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे? त्या अगोदर थोडक्यात आपण चित्र बघून घेऊ। बघा, लक्ष द्या, पहा व बोला। चित्र दिले आहेत, पहा चित्र। त्यामध्ये खाली दिलं आहे, कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे। प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे। आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे। बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्या, यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो। तर महत्त्वाची समस्या आपल्याला जर पाहायची असेल, आजच्या युगाची महत्त्वाची समस्या म्हणजे ती स्वच्छतेची आहे, अस्वच्छता। तर आपल्याला नेहमी स्वच्छ राहायला पाहिजे। जसं आपण आपलं शरीर काय करतो, स्वच्छ ठेवतो, तशा पद्धतीने आपण आपल्या आजूबाजूचा परिसर, घर स्वच्छ ठेवायला पाहिजे। चित्रामध्ये बघा, तुम्हाला चित्रामध्ये काय दिसतंय? बघा, इथे एक स्त्री आहे, म्हणजे आई आणि त्याचा छोटासा मुलगा चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे। आता ते काय करत आहेत पहा बरं। त्यांनी बाजारातून भाजीचं घेऊन आणलं आहे आणि भाजी बनवण्याच्या अगोदर त्या भाजीमध्ये जो कचरा आहे तो कचरा काढून ते बाजूला ठेवत आहेत, म्हणजे भाजी स्वच्छ करत आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जर जेवण करतो किंवा जेवणाच्या अगोदर काही वस्तू बनवतो, तेही स्वच्छ करून खायला पाहिजे। जेवण करायच्या अगोदर व्यवस्थितपणे हात धुवायला पाहिजे। जेवण झाल्यानंतर तर आपण हात धुतोच, पण जेवणाच्या अगोदर आपल्याला हात धुवायला पाहिजे, व्यवस्थितपणे स्वच्छ ठेवायला पाहिजे। त्यानंतर बघा, एक मुलगी आहे, आपल्या घरी काय करत आहे, ती झाडू मारत आहे, जागा साफ करत आहे। जागा जर साफ असेल, स्वच्छ जर असेल, तर घरामध्ये जे आरोग्य आहे ते चांगलं राहणार। ज्या माश्या असतात, माहिती आहे ना, जे डास असतात, जेव्हा डास चावतो तेव्हा किती दुःख होतो की नाही? तर स्वच्छ जर असेल आपलं घर, तर आपल्या घरातील जे आरोग्य आहे ते निरोगी राहील। आपल्या घरी कुणी आजारी पडणार नाही। त्यानंतर चित्र बघा, अजून काही चित्र तुमच्यासाठी मी आणलं आहे। कशा पद्धतीने, इथं एक शाळेचं चित्र आहे। त्या चित्रामध्ये शिक्षक आहेत त्यांचे, आणि विद्यार्थी काय करत आहेत, जो मैदान आहे, शाळेच्या समोरचा जो मैदान आहे तो साफ करत आहेत आणि जमा झालेला कचरा योग्य कचरा पेटीमध्ये टाकत आहेत। त्यानंतर हे एका गावाचं चित्र आहे। गावातील काही लोक म्हणू शकतो, ते रस्त्यावर पडलेला कचरा जमा करून कचरा पेटीमध्ये टाकत आहेत। कचरा पेटीवर काय लिहिलं आहे, यूज मी, म्हणजे माझा वापर करा, हे तिथं लिहिलेलं आहे। लक्ष द्या, आपण जर स्वच्छता जर ठेवलं तर आपलं घरच नाही, तर आपलं गावापासून संपूर्ण राज्यापासून संपूर्ण देश स्वच्छ होईल, आहे ना। स्वच्छ भारत अभियान जे आता चालू आहे, त्या पद्धतीने आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे। त्यानंतर बघा, आजच्या पाठावर आज एवढंच बघू। पुढच्या पाठामध्ये पुन्हा अजून काहीतरी तुम्हाला चित्र सांगणार आहे, त्यांचा पण अभ्यास आपण करू। तर आजचा गृहपाठ आहे, आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्त्व काय। बघा, आपण स्वच्छता का ठेवायला पाहिजे, मी आताच तुम्हाला सांगितलं। चित्राचं वाचन करत असताना स्वच्छता किती आवश्यक आहे ते सांगितलं। तर आपल्या जीवनात स्वच्छतेचे महत्त्व काय ते 5 ओळीत तुम्हाला लिहायचं आहे। ठीक आहे, धन्यवाद।